गुरु श्री शिवगिरी महाराजांना वंदन करून आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. मागच्या 3 सत्संगामध्ये मंगलाचरण, ग्रंथ प्रयोजन आणि अधिकारी अनुबंध असे 3 विषय हाताळले. मागच्या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्याने आपल्याला आश्वासन दिलं होतं की पुढच्या अध्यायात साईंचा अवतार या विषयावरती आपल्याला कथानक ऐकायला मिळेल. आणि साई अवतरण नावाचा हा अध्याय आज आपण सुरू करतो. कितवा अध्याय? चौथा अध्याय सुरू करतो. अध्यायाच्या सुरुवातीला आधी पहिल्यांदा अवतार म्हणजे काय हे माहिती करून घेऊया आपण. तो ग्रंथामध्ये विषय नाही, तो आपण करून माहिती घेऊया. काय अवतार म्हणजे? हां, देवाचा मनुष्याच्या रूपात होतो तो अवतार. काही प्रमाणामध्ये बरोबर आहे. आणि जन्म म्हणजे काय? तो सुद्धा अवतारच ना. पण आम्ही जो जन्म घेतो त्या जन्माला अवतार म्हणत नाहीत. आपल्या बाबतीमध्ये अवतार म्हणायचा झाला असं का संध्याकाळी कामावरून आल्यानंतर आपण म्हणतो काय अवतार करून घेतला, हा आपला अवतार. ठीक आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकवा आला की आपण त्या थकवा आलेल्या रूपाला अवतार म्हणतो. तो आपला अवतार. आणि संत जे जन्म घेतात त्याला खऱ्या अर्थाने अवतार असं म्हणतात. कारण ते काही ना काही कामासाठी इथे अवतीर्ण झालेले असतात. काय ते त्याच्या पाठीमागे कारण मीमांसा असतील, त्याच्यासाठी ते अवतार घेतात. म्हणून संतांचा होतो तो अवतार आणि माणसांचा होतो तो जन्म. तर संत अवतार का घेतात ह्याच्यावरती पहिल्यांदा अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्त्यांनी थोडीशी चर्चा केलेली आणि फार मार्मिक चर्चा आहे. नीट लक्ष देऊन ऐकली तरच ती आपल्या लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये जे वर्णन केलं आहे त्या प्रसंगाला आता आम्ही सामोरे जातो. आम्ही आता हे करतो, त्याचा अनुभव घेतो आहे. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, शास्त्र, पुराण, वेद यांच्यापासून लोक परावृत्त होऊन वेगळ्या तऱ्हेने वागतात. आपल्या इकडे सगळ्या याच्यामध्ये जातीमध्ये सगळ्यात मोठी जात, श्रेष्ठ जात, उच्च वर्ण जर कुठला म्हणायचा झाला तर ब्राह्मण वर्ण. हे ब्राह्मण ज्या वेळेला आपला धर्म सोडतात, आपलं कर्म सोडतात आणि अधोगतीला लागतात. म्हणजे काय? हे कुठला तरी दादा कोंडकेंचा पिक्चर होता, मला आता आठवत नाही त्या पिक्चरचं नाव. त्याच्यामध्ये एक दृश्य दाखवलं आहे. दोघेजण असे हॉटेलमध्ये जेवायला बसलेले असतात ते. आणि जेवता जेवता त्यांचा हवालदार, पांडू हवालदार मला वाटते, ते हवालदार येतात तिथे समोर. आणि ते हवालदार येतात त्यावेळेला ह्याने त्या बकऱ्याची नळी अशी नुकतीच हे करून ओढून काढलेली असते. काय शिल्लक राहिलं का असं त्या नळीतून तो बघतो, तेवढ्याच समोर साहेब दिसतो. हवालदार आहेत त्यांना ठीक आहे, पण अशा तऱ्हेचं वर्तन काही ब्राह्मण लोक पण करायला लागलेले आहेत. मंत्र म्हणणं, यजन पठण या गोष्टी दूर राहिलेल्या आहेत. आपल्यामध्ये कोण ब्राह्मण नाहीत ना? हातवर करा उजाला कोण असेल तर. नशीब. कारण मी बोलतोय ते वाईट बोलतोय. पूजा सांगायची असते, पूजा करतो आपण. ह्या पूजेचे एकंदर 16 उपचार आहेत. आणि ह्या 16 उपचार अर्पण करून देवाची कृपा संपादन करायची असते. आणि त्या पूजेला सुरुवात करताना पहिल्यांदा संकल्प म्हणायचा असतो. आणि त्या संकल्पाच्याही अगोदर आधी संध्येचे मंत्र म्हणायचे असतात. ते मंत्र आहेत एकूण 24. हल्लीच्या ब्राह्मणांना जर विचारलं की संध्येचे एकूण मंत्र किती आहेत, तर ते सांगणारे ब्राह्मण आज हाताच्या बोटावर मोजण्यासारखे मिळतील. पूजेचा संकल्प नीट उच्चारता येणारे ब्राह्मण हाताच्या बोटावर मोजण्याइतके मिळतील. कारण ब्राह्मणाने आपलं ब्रह्मकर्म जे आहे, म्हणजे ब्राह्मण्य जो आहे तो वापरला आहे कशासाठी? नवरा मरो नवरी मरो दक्षिणेची कारण. पैसे मिळाले पाहिजेत. 1.25 कसं पाहिजे तसं लुटायचं.
कारण आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला वेदांचं ज्ञान आहे, आम्हाला अधिकार आहे पूजा सांगायचा म्हणून हे करायचं. खऱ्या अर्थाने ही अधोगती आहे, खऱ्या अर्थाने हा अधर्म आहे. ब्राह्मणांनी बाकीच्या तीनही वर्णांचं प्रबोधन करायला पाहिजे, त्यांना शहाणं बनवायला पाहिजे, त्यांना सन्मार्गाला लावायला हवं. पण ब्राह्मणच जर अधर्माने वागायला लागले तर बाकीच्यांना मार्गाला कोण लावेल? अशी ज्या वेळेला समाजामध्ये स्थिती येते. दुसरा वर्ण राहिला क्षत्रिय. या क्षत्रिय वर्णाजवळ जबाबदारी सोपवलेली आहे भगवंताने. या संपूर्ण समाजाचं संरक्षण आणि संवर्धन या क्षत्रिय समाजाने म्हणजे 96 कुळीने करायला हवं. पण हल्लीचे 96 कुळी जे आहेत ना, त्या 96 कुळ्यांची काय परिस्थिती वाईट आहे माहिती आहे. मी माझगावला राहिला होतो, असेच गणपतीचे दिवस होते आणि एका राजकीय नेत्याच्या घरी काहीतरी कामासाठी गेलो होतो. चांगले म्हणजे भारतस्थ नेते होते ते, त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्याबरोबर बसलो होतो असा हे करत गप्पा मारत. आणि तेवढ्यात काही हे आले, माणसं आली, तिथे कार्यकर्ते आले. दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला. विचारलं कोण पाहिजे, तर म्हणतात आम्ही गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत, वर्गणी गोळा करायच्यासाठी आलो. आता राजकीय नेते जे असतात, राजकीय पुढारी जे असतात, त्या आपलं हे कुठेतरी वाढावं म्हणून प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थांनी त्यांना आतमध्ये बोलवलं, बसायला जागा दिली, ते बसले. नोकराला सांगितलं आतमधून हे आणायला, पाणी आणायला. नोकर पाणी आणायला गेला, त्याबरोबर ह्यांनी ओळख करून घेतली. तर एकाने सांगितलं तुमचं नाव काय होतं, म्हणतात वाघ. दुसऱ्याला विचारलं तुमचं नाव काय, तो म्हणतो वाघमारे. एकाचं नाव वाघ आणि दुसऱ्याचं नाव वाघमारे. आणि त्यांची चौकशी झाली होती. तेवढ्यात हे वाघमारे आणि वाघ जे होते ना, ते पायाची चुळबुळ करायला लागले. म्हणून त्या यजमानाने विचारलं, मालकाने विचारलं काय झालं, तुमच्या पायाची चुळबुळ का झाली आहे. तर तिथे त्या दिवाणाच्या खाली तुमच्या झुरळ आहे. कोण सांगतायत? वाघ आणि वाघमारे. 96 कुळी ब्राह्मण म्हणजे 96 कुळ्यातला आहे क्षत्रिय. घाबरतात कोणाला? काय आपल्या ह्याची अवस्था आहे बघा समाजाची. वाणी, त्याच्यानंतरचा वर्ण. मी बॉम्बे पोर्ट्समध्ये ज्यावेळेला नोकरीला होतो तेव्हा एका गोडाऊनमध्ये आमचं ऑफिस होतं, तिथे कामाला होतो. त्याच्या बाजूला एक कंपनी होती, त्या कंपनीचं नाव आहे DRQ. त्याचं फुल फॉर्म काय असेल ते माहिती ना, आम्ही DRQ म्हणूनच ओळखायचो. ती कंपनी अजूनही आहे तिथे, जाऊन बघा तुम्ही. काय करते माहिती आहे ती कंपनी? आपली जी सगळी धान्य आहेत म्हणजे तांदूळ, कडधान्य वगैरे, डाळीबिळी, जेवढ्या प्रकारची धान्य आहेत, त्या धान्यांच्या आकारासारखे आणि रंगासारखे बारीक बारीक दगड बनवते ते तेवढ्या त्या धान्य एवढी. आणि ते दगड पोत्याने विकतात आणि ते हे वाणी लोक विकत घेतात. कशासाठी? धान्यात मिक्स करायला. आम्ही जे हे करतो ना, तांदूळ निवडताना, धान्य निवडताना आतमध्ये जे हे मिळतात, खडे वगैरे मिळतात, ते त्या कंपनीत तयार झालेले खडे आहेत. अशा तऱ्हेचा व्यापार जर वाण्याने केला चालेल का हो? नाही चालणार. पण ते करतायत. त्याच्यानंतरचा वर्ण राहिला शूद्र, ज्यांनी बाकीच्या समाजाची सेवा करायची आहे. सेवा कार्य हे यांच्याजवळ दिलेलं आहे, ते सेवा कार्य करायचं. ते सुद्धा आता कसे वागतात आपल्याला माहिती आहे. सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की चारी वर्णाचे लोक ज्या वेळेला आपला वर्णाश्रम वर्णकर्म विसरून दुसऱ्या मार्गाने हे करायला लागतात, प्रवास करायला लागतात, दुसऱ्या मार्गाने जायला लागतात, त्यावेळेला त्यांना सदुपदेश करून, त्यांना चांगला उपदेश करून त्यांच्या मार्गावरती त्यांना आणणं, त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना जीवन जगायला लावणं, ह्याच्यासाठी संतांचा अवतार असतो. ह्याच्यासाठी संत अवतार घेतात. हे काम संतांनी जर केलं तर त्याला नीट हे लागते, वळण लागते. पण ह्याच कामासाठी भगवंत सुद्धा अवतार घेतो. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. काय श्लोक आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत सांगतोय, हे अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्माचं राज्य पसरते, गाई ब्राह्मणांना त्रास सहन करावा लागतो, त्यावेळेला युगायुगामध्ये मी अवतार धारण करतो आणि धर्माची पुन्हा स्थापना करून
गो ब्राह्मणांचं संरक्षण करतो. काय म्हटलंय, मी अवतार धारण करून हे काम करतो. जर समजा देव अवतार धारण करतो आणि तो सुद्धा धर्माची स्थापना करतो, तर मग संत कशाला अवतार घेतात नाही, ते काय करतात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दोघांचंही काम काय आहे? उद्धार करणे, समाजाचा उद्धार करणं. देव काय करतो? समाजाचा उद्धार करतो. संत काय करतात? समाजाचा उद्धार करतात. पण दोघांच्या उद्धारामध्ये थोडासा फरक आहे हो. कसा फरक आहे? देवाने आतापर्यंत ज्यांचा उद्धार केला, ज्यांचा उद्धार केला त्या सगळ्यांना मारलं, जीवे मारलेला आहे. मारून त्यांचा उद्धार केला. बघा, रावण, कुंभकर्ण, कंस, अगासूर, बकासूर. देवीने अवतार घेतला, चंडमुंड या 2 दैत्यांना मारलं आणि चंडिका नाव धारण केलं, चामुंडा नाव धारण केलं. म्हणजे देवाने ज्या ज्या वेळेला अवतार घेतला आणि अवतार करून उद्धार ज्यांचा केला ते त्यानं मारून उद्धार केलेला आहे. जिवंत ठेवून ना उद्धार केला, मारून. आणि संतांनी जो उद्धार केला आहे लोकांचा, तो त्यांना जिवंत ठेवून उद्धार केलेला आहे. उदाहरणासाठी एक उदाहरण सांगतो. दुष्टांचाच उद्धार केला संतांनी सुद्धा. एक उदाहरण सांगतो. वाल्मिकी ऋषी हे पूर्वाश्रमी दरोडेखोर होते, बरोबर आहे. लोकांना लुटायचं, लोकांचे खून करायचे आणि त्यांच्याजवळ असलेलं धन, त्यांच्याजवळ असलेले उंची वस्तू, दागिने हे चोरून घ्यायचे आणि त्याच्यावरती स्वतःचा चरितार्थ चालवायचे. आणि त्यांच्या या गुन्ह्यांचं पाप एवढं वाढलं की विचारून सोय नाही. मी आता थोड्या दिवसांनी, म्हणजे ह्या वर्षीची आपली परिवाराची जी यात्रा आहे ती बहुतेक तिथे जाण्याची शक्यता आहे. ते काय करायचे की या जंगलामध्ये वाटपाडी करायची. एक खून झाला, एक अपराध घडला, एक खडा काढायचा आणि बाजूला रांजण ठेवला होता, त्या रांजणामध्ये भरायची. असे 7 रांजण अगदी काठोकाठ पूर्ण भरले. इतके अपराध केले, इतके त्याने हे केले, खून केले, दरोडे घातले. 7चे 7 रांजण भरले. आणि ते 7ही रांजण आज अचल अवस्थेमध्ये, म्हणजे त्याला आता ह्याचा डोंगरासारखं रूप प्राप्त झालेलं आहे. ते 7चे 7 रांजण आज रांजणगावला आपल्याला बघायला मिळतात. रांजण म्हणून त्याला रांजणगाव नाव पडलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. हे 7 रांजण ज्या वेळेला पूर्ण भरले त्यावेळेला वाल्मिकी ऋषींना त्याची दया आली, याचा उद्धार करायला पाहिजे असं वाटलं. आणि वाल्मिकी ऋषी त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणून तिथे आले. आल्याबरोबर वाल्या गोळ्याने नेहमीच्या प्रथेप्रमाणे ह्याच्याजवळ सुद्धा काहीतरी असेल म्हणून त्याच्यावरती सुद्धा आपली फरशी उघडली आणि मारायला निघाला. आणि सांगतो, हे जोगड्या, तुझ्याजवळ काय ते काढ. जोगड्याने सांगितलं, माझ्याकडे काय असणार आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, हा तंबोर आहे आणि हा चिपळी आहे, घे पाहिजे तर वाजव. आतापर्यंत मीच वाजवतो, आता तू पण वाजव. कोणाबरोबर बोलतो माहिती आहे? ओळखलं काय मला? आता सुद्धा अशी परिस्थिती दिसते हो. ओळखला काय मला? काळाचौकीचा भाई आहे मी, परोळचा भाई आहे. तसं वाल्या कोळीने सुद्धा विचारलं, ओळखलं काय मला? म्हणतो, तुला मी तू नाही ओळखलास ना, त्याच्यापेक्षा जास्त ओळखलाय वाल्या. अगदी जवळून ओळखतो, चांगला ओळखतो. वाल्या कोळ्याला आश्चर्य वाटलं, मला माझं नाव माहिती आहे, नावासहित ओळखतो. त्याने विचारलं, मला कसं ओळखतोस तू? तर म्हणतो, तुला चांगलं ओळखतो मी. तू गेले कित्येक वर्ष इथे दरोडेखोरी करतोय, हे इथे रांजण भरले, ते तुझ्या अपराधांचे सीमा हे काय म्हणतात ते परिमाण आहे. आणि मग सगळा त्याला उपदेश वगैरे केला आणि उपदेश करून त्यांना रामनामाचा जप, सगळी ती गोष्ट नाही सांगत मी, रामनामाचा जप करायला सांगितला. वाल्याला सुद्धा पश्चाताप झाला आणि वाल्याने रामनामाचा जप करायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी तिथे एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये वाल्या गोळीत जप करायला सुरुवात केली, तपश्चर्याला सुरुवात केली. त्या वाल्मिकी ऋषींची झोपडी म्हणून जळगावच्या बाजूला रांजणगावपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेलं हे जे ठिकाण आहे ह्याला काय म्हणतात? वालझडी. नाव ऐकून ठेवा, काय म्हणायचं? वालझडी. ठिकाण बघायला जाणार आपण. आणि तिथे वाल्या कोळी
तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करताना त्यांचं तेज इतकं हे झालं, वाढलं की समोर एक हे तलाव, त्या तलावामध्ये आंघोळ करायची, सकाळी उठून यायचं आणि त्याच्यानंतर तिथे तपश्चर्याला बसायचे. त्यांचं तेज एवढं वाढलं की ते ज्या तलावामध्ये स्नान करायचे, त्या तलावामध्ये आज जर एखाद्या गर्भवती स्त्रीने स्नान केलं तर ताबडतोब तिचा गर्भपात होतो. अबॉर्शन ज्याला म्हणतात ते होते. किंवा त्या तलावात आंघोळ करून निघालेला माणूस असा जर रस्त्याने जायला लागला आणि त्याची सावली एखाद्या गर्भवती स्त्रीवरती जर पडली तर तिचा गर्भपात होतो. एवढं तेज आजही त्या पाण्यामध्ये आहे. आणि हे बघायला जाणार होता. आपण अशी ठिकाणं बघतो ना काय. तर ह्या वर्षीची आपली यात्रा या ठिकाणी जावी. आता बघूया आमचे हे संयोजक आहे काय म्हणतात ते, अशी इच्छा आहे. तर त्याने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्याला वालझडी असं म्हणतात. वाल्मिकी ऋषींची झोपडी, वाल्मिकी ऋषींची झोपडी असं म्हणता त्याचा अपभ्रंश झाला आणि वालझडी या नावाने हे ठिकाण आज प्रसिद्धीला आलेलं आहे. आणि त्यानंतर वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं. रामाचा अवतार होण्याच्या पूर्वी रामायण लिहिलं आणि वाल्मिकी ऋषींनी जे म्हणून त्याला भविष्य रामायण असं म्हणतात. म्हणून वाल्मिकी ऋषींनी ज्या रामायणात जे जे लिहिलं आहे त्या पद्धतीने भगवंताने अवतार घेतला आणि तशा प्रकारे वागून आपल्या भक्ताचं मनोरथ, आपल्या भक्ताचे शब्द खरे केलेले आहेत. तर ह्या वाल्मिकी ऋषींना ऋषी घडवण्याचं काम कोणी केलं? संतांनी. आणि त्या हे जे रामायण लिहिलं त्या रामायणामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्राने अवतार घेतला आणि कंसाचा सुद्धा उद्धार केला, कुंभकर्णाचा उद्धार केला. पण कसा केला? ठार मारून उद्धार केला. संत आणि देव ह्याच्यामध्ये हा फरक आहे. बघा आता आपल्याला कोणाला शरण जायचं आहे, ते आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण देवाला शरण जाऊया का? नको म्हणतात. बघा संतांना ना देवाला शरण गेलं मारून टाकेल. नाही, खरंच संतांना शरण जायला पाहिजे. कारण भगवंत हा संतांच्या आज्ञेमध्ये वावरतो नेहमी, ह्याच्या पलीकडे कुठे जात नाही. आणि संत ज्या वेळेला अवतीर्ण होतात, संत ज्या वेळेला भूतलावर येतात त्यावेळेला त्यांच्या पाठोपाठ, चांगला शब्द नाही म्हणजे एक वाईट शब्द होता मी नाही वापरत, त्यांच्या पाठोपाठ त्यांचा माग काढत भगवंतसुद्धा भूतलावरती अवतार घेतात. सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो सकाळी, आपण बघितलं असेल सूर्योदयाचा हे बघितलं असेल, सगळ्यांना माहिती आहे ना सूर्योदय. सूर्योदयाला आपण असतो काय जागी, हा महत्त्वाचा भाग आहे. कित्येक लोक सांगतात आमच्या इकडे सूर्योदयच होत नाही, सूर्य मावळतो ते माहिती आहे आम्हाला म्हणतात. सूर्योदय होताना पहिल्यांदा डायरेक्ट सूर्य कधीही दिसत नाही आपल्याला. पहिल्यांदा पूर्व दिशेला असा भगव्या रंगाची हे प्रभा पसरते. हळूहळू त्याच्यानंतर अशा आतमधून फोकस बाहेर पडतात, किरणं बाहेर पडतात. आणि किरणं बाहेर पडल्यानंतर त्या किरणांच्या पाठोपाठ सूर्य येतो. भगवंत ज्यावेळेला अवतार घेतो त्यावेळेला सुद्धा भगवंताची किरणं, भगवंताची प्रभा म्हणजे हे संत हे पहिल्यांदा भूमीवर येतात. आणि माझे संत माझ्याजवळ नाही आहेत आणि म्हणून मला त्यांना भेटायला जायला पाहिजे असा भगवंताचा विचार होतो आणि भगवंत त्याच्या पाठोपाठ पृथ्वीवरती अवतीर्ण होतो. म्हणून संतांना पहिल्यांदा शरण जायला पाहिजे. संत चरणाची माती तीच माझी भागीरथी. भागीरथी स्नान करायला जायची गरज नाही. या संतांच्या चरणाची माती जी आहे ती माती जर आपल्या डोक्याला लागली, ती धूळ जर आपल्या मस्तकी पडली तर आपल्याला भागीरथीचं, गंगेचं, यमुनेचं सगळ्यांचं एक दर्शन घेतलं, आंघोळ गेली, स्नान केल्याचं पुण्य लागते. असा संतांचा अधिकार आहे. आणि तो हे संत जे अवतार घेतात त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा काहीही भाग नाही. बघा सगळे आतापर्यंत झालेले जे संत आहेत ह्या संतांची सगळ्यांची हे बघा इतिहास बघा. संत तुकाराम काय प्रॉपर्टी आहे, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, सगळे घ्या, सावतामाळी, चोखामेळा, रामदेव, सोपान, सगळे कोणी घ्या, काय शिल्लक आहे त्यांचं. तसं जर बघायला गेलं तर भौतिकदृष्ट्या काही शिल्लक नाही.
पण उपदेशाच्या रूपाने, ग्रंथाच्या रूपाने एवढी मोठी प्रचंड संपत्ती आपल्या अस्तित्वात शिल्लक राहिलेली आहे की आम्ही ती कितीही लुटली, आमच्या पाठीमागच्या पिढ्यांनी लुटली, तरीसुद्धा संपणार नाही. अशा तऱ्हेचं ज्ञान ग्रंथामध्ये साठवून ते जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ती संपत्ती कायम राहणार आहे. बाबासुद्धा ह्या संत मालिकेतले एक संत होते. इतर संतांच्या याने वास्तव्याने जसे वेगवेगळी ठिकाणं, म्हणजे तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने देहू, माऊलींच्या वास्तव्याने आळंदी ही जशी पावन झाली, तशी बाबांच्या वास्तव्याने शिर्डी पावन झाली. आज शिर्डी म्हटली की आपल्यासमोर उभं राहते की फक्त बाबांची मूर्ती, बाबांची कीर्ती, बाबांची महती. सगळ्यांच्याच बाबतीत असं नाही होत. काही जणांना शिर्डी म्हटले ना की ते हिरवे आणि पिवळ्या रंगाचे मोठे मोठे पेरू त्यांच्या नजरेसमोर येतात, हे ना. कारण शिर्डीला कशाला जायचं? खायला ना. तिथे खातात तो कसला, नंतर दिले. आधी पहिल्यांदा तो 1 किलो जो आहे तो 1 किलो मागताना मागायचे, त्याच्यानंतर 2 किलोचा भाव करायचा आणि त्याच्यानंतर 3 किलो विकत घ्यायचे आणि त्याचेसुद्धा पैसे कमी द्यायचे. आणि ते घेऊन झाले की बघूया जरा टेस्ट कशी आहे ती. तो आपल्याजवळचा तो बिचारा पेरू कापून देणार. आणि ते आपल्याला शिर्डी म्हटल्यानंतर, शिर्डी नाव घेतल्यानंतर आपल्याला ते आठवते. पेरू घेऊन लाईन. काही लोकांना शिर्डी म्हटल्यानंतर आठवण होते ती फक्त बाबांची आठवण. बाबांच्या नावाने पावन झालेली ती शिर्डी आहे. आणि म्हणून आमच्या बाकीच्या सत्संगामध्ये मी प्रश्नसुद्धा काही लोकांना विचारला आहे. आम्ही बाबांची शिर्डी, बाबांची शिर्डी, बाबांची शिर्डी असं म्हणतो आणि शिर्डीला गेलो. बरेच जण गेलेत. तुम्ही पण गेलात ना? किती जणांनी शिर्डी बघितली सांगा जरा. अरे वा. आता ह्याच्यातल्या लोकांनी बाबांची शिर्डी बघितली आहे, त्याने हात वर ठेवा, बाकीच्याने खाली घाला. बघितली तुम्ही बाबांची शिर्डी बघितली? बाबांची शिर्डी बऱ्याच जणांनी बघितलेली नाही. बाबांना बघितलं पण बाबांची शिर्डी नाही बघितली. आता पुढच्या म्हणजे त्याच्यानंतरच्या अध्यायामध्ये तो भाग येणार आहे. बाबांच्या भाषेवर प्रभुत्व जे होतं ते विदर्भ प्रांतातल्या भाषेचं प्रभुत्व होतं. आणि विदर्भ प्रांतातल्या भाषेमध्ये विहीर जी असते त्या विहिरीला शिर्डी म्हणतात. काय म्हणतात? शिर्डी. तर बाबांनी एक बगीचा बांधला होता, तयार केला होता. लेंडी बाग म्हणून आजही जायचो, हे प्रसिद्धीला आलेला आहे. त्या लेंडी बागेतली झाडं जी आहेत ती झाडं बाबा त्या विहिरीच्या पाण्याने शिंपायची, त्याला त्या विहिरीतलं पाणी घालायची म्हणून ती जी, आणि पियायला सुद्धा वापरायची. ती जी विहीर होती ती बाबांची विहीर म्हणून शिर्डीतले लोक ओळखायचे. पण विहीर नाही म्हणायचे त्याला. काय म्हणायचे? बाबांची शिर्डी. हे जे नाव आहे बाबांची शिर्डी, हे नाव आतापर्यंत रूढ झालं बाबांची शिर्डी. ही शिर्डी बघितली? तर बाबांच्या ह्या शिर्डीमध्ये बाबांचं आगमन जनतेचा, समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी झालं. कधी झालं माहिती आहे? 1906 साली. तारीख सांगतो, 2 डिसेंबर 1906 ह्या दिवशी बाबा शिर्डीमध्ये अवतीर्ण झाले. बाबा शिर्डीमध्ये आले त्यावेळेला ह्याच्यामध्ये 10-12 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये होते. आता ज्याला शिर्डीमध्ये आपण बाबांचं गुरुस्थान असं म्हणतो, त्या गुरुस्थानावरती हा 10-12 वर्षाचा एक मुलगा, अंगावर लज्जा रक्षणासाठी फक्त कपडे आणि बाकी उघडे, अशा अवस्थेमध्ये ध्यानस्थ बसलेले असायचे. ना खाण्याचं जे भान होतं, ना झोपण्याचं भान होतं, ना फिरणं, ना काय. एका जागेवर डोळे बंद करून बसलेले असायचे. दुनियेत तिकडे काय चाललं आहे ह्याच्याशी त्यांना कर्तव्य नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. अशा अवस्थेला संतांनी म्हटलेलं आहे, ब्रह्मानंदे लागली टाळी तेथे देहाते कोण सांभाळी. देहाचं भानच नव्हतं त्यांना, देहावरती नव्हते, देहभानावरती नव्हतेच.
आपल्याच मस्तीमध्ये मशगूल असायचे. लोक आश्चर्य करायला लागले की काय हा मुलगा एवढ्या बालवयामध्ये डोळे बंद करून बसलाय. थोडं विचित्रच वाटते ना. मला लहानपणापासून म्हणजे मी ज्यावेळेला लहान होतो, अतिशय लहान होतो, रांगत होतो, तेव्हापासून माझं बालपण गेलं माझ्या आजोळी. आणि माझ्या आजोळी माझे आजोबा दर श्रावण महिन्यामध्ये काही ना काही ग्रंथ लावायचे, वाचायचे. आणि ते रांगत असतानापासून त्या ग्रंथांचं आणि या वाचनाचा माझ्या मनावरती इतका प्रचंड प्रभाव पडला. त्यानंतर मोठा झालो, मुंबईला आलो. आणि मुंबईला सुद्धा आल्यानंतर त्या जिथे राहत होतो, ज्या चाळीमध्ये राहत होतो, ती चाळसुद्धा मला अशी मिळाली की त्या चाळीमध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी ग्रंथ लागायचे. आणि पहिल्यापासूनची आवड असल्यामुळे तिथे ऐकायला जायचं. हळूहळू हे संस्कार वाढत गेले. ते ग्रंथ ऐकायला जातो म्हणून माझी आई मला नेहमी ओरडायची. त्यावेळेला माझं लग्न झालं नव्हतं, नोकरीसुद्धा मिळाली नव्हती, शिक्षण चालू होतं. माझी आई काय बोलायची माहिती आहे, अरे हे कधी म्हातारा झाल्यानंतर करायला पाहिजे, देव 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 देव. आता तुझं काय वय आहे देव करायचं? आता नाही करायचं. हे म्हातारपणातले उद्योग आहे. देवाची पूजा करणं, देवाचा जप करणं, देवाला शरण जाणं, देवपूजा करणं, हे कधीचे उद्योग. पण आणि तारुण्यातले कुठले उद्योग? प्रपंच पण नाही. तारुण्यातले उद्योग असे की पॅन्टी घालायच्या कसल्या माहिती आहे, पाठीमागून बघवत नाहीत असल्या. काय म्हणतात त्याला, खाली घालकार करतात पॅन्टाला, त्या स्टाईलला काहीतरी नाव आहे ना. हां, तसल्या पॅन्टी घालायच्या, झुलपं वाढवायची, हातामध्ये सिगारेट, हाताच्या खाली डाव्या हाताच्या खाली एखादी पोरगी, चटपटीत खाणं, संध्याकाळी 7-7:30च्या वेळेला बिअर बारमध्ये बसणं. हे कधी करायला पाहिजे? तारुण्यात. ती मजा करायचे दिवस आहेत आता. आणि तू कुठे देवाचं नाव घेतोस? परिणाम त्याचा असा होतो की ही सवय लागली, पडिले वळण इंद्रिया सगळं. एक दृष्टांत सांगतो याच्या बाबतीमध्ये. आपल्या इंद्रियांना एकदा वळण लागलं ना की ते लागलेलं वळण पुन्हा कधी कमी होत नाही, पुन्हा त्याच्यातून आपण बाहेर जात नाही. म्हणून आज कित्येक म्हातारे लोक आहेत, माफ करा मी तुम्हाला काय बोलत नाही, म्हणजे त्या वृद्ध यांना बोलतोय. कित्येक म्हातारे लोक असे आहेत की ह्या म्हाताऱ्यांना सुद्धा त्यांचं खरं वडीलधाऱ्यांचं खरं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे की आपल्या घराच्या चालीरीती काय आहेत, आपल्या घराण्याची परंपरा कशी आहे, आपल्या घराण्याची कुलदेवता काय आहे, आपल्या हे कुल कुठलं आहे, आपलं गोत्र कुठलं आहे, ही माहिती वृद्धांनी तरुणांना द्यायला पाहिजे, पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. पण आता जे वृद्ध असे आहेत की आमची कुलदेवता कुठली तीच आम्हाला माहिती नाही, गोत्र काय माहिती नाही. कसं माहिती असणार हो? ज्या वयामध्ये हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे होते, त्या वयामध्ये मजा करण्यामध्ये आम्ही आमचे दिवस घालवले. आता आपल्याला काय कळणार? काय नाही कळणार. आणि म्हातारे झाल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती चालू राहते. एक मिलिटरीचा माणूस होता, मिलिटरीमध्ये तारुण्यामध्ये रिटायरमेंट मिळते. जास्त म्हणजे अशी 56, 55, 58 वर्ष नोकरी करावी लागत नाही. लवकर हे होतात, ते रिटायर होतात. आणि लवकर रिटायर झाल्यानंतर मग ते रिटायर होऊन आले की कुठे नोकरी करू शकतात दुसऱ्या एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये. आणि मिलिटरी रिटायर झालेला माणूस म्हणून त्याला हे सुद्धा पसंतीसुद्धा पहिल्या प्रतीची असते. तर असा एक मिलिटरीतून रिटायर झालेला एक माणूस, त्याने नोकरी बिकरी काय करायची नाही ठरवली. आता आपलं उर्वरित आयुष्य मिलिटरीची जी पेन्शन मिळते ती पेन्शन आणि आपल्या घरातली माणसं यांच्या सान्निध्यामध्ये गावी घालवायचं असं समजून तो गावी गेला. गावी गेल्यानंतर देशावरचे जे लोक आहेत, कोण आहेत का इथे देशावरचे लोक, घाटावरचे आहे का? तुम्ही आहेत? देशावरती गाव आहे तुमचं? हां, कोल्हापूर नाही, तिकडे नाही, या सातारा साईडला तर बघण्यासारखं आहे. तिथे कसं असते, त्यांचं राहण्याची म्हणजे माणसांची राहण्याच्या घरं जी आहेत ती घरं एका ठिकाणी, आणि त्यांचं रान जे असते त्याला शेती म्हणतात, शेतीला रान म्हणतात. ते रान एका बाजूला. ज्या वेळेला शेतीची कामं चाललेली असेल त्यावेळेला रानात तिकडे एक मस्तपैकी झोपडी बांधलेली असायची, आणि त्या ठिकाणी तिथे त्यांचं जेवण बिवण होणार, जेवणार तिथेच, राहणारही काही वेळेला तिथेच, सगळं त्यांचं वावरणं तिथेच. तसा त्या गावातला हा माणूस तो रिटायर झाल्यानंतर गावी गेला
गावी गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांमध्ये राहायला लागला. शेतीची कामं निघाल्याबरोबर बायका पोरं सगळे सकाळी उठायचे आणि शेतावर जायचे. हा एकटाच घरात. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3, 4, 5 दिवस झाले. टाईमपास होईना. आता मी काय करू इथे एकटा? मी सुद्धा शेतावर जाणार. पण शेतावर जाऊन तिथे तरी काय करू? तिथलं आपल्याला काही येत नाही. मग दिवस घालवायचा कसा? मग त्याने रात्री झोपलेलं असताना एक आयडिया काढली शोधून. काय आयडिया शोधून काढली? त्या शेतावर काम करणारी जी सगळी मंडळी आहेत, घरातले लोक, आपल्या घरातली बायका आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, ह्यांना तिकडे जेवण लागते. ते सकाळी ते जेवण बनवायला सांगायचं आणि त्या जेवणाचे डबे, भाकरी, हे जे काय खाद्यपदार्थ असेल ते आणि पाणी घेऊन आपण त्यांना ते नेऊन दुपारी द्यायचं जेवणाच्या टायमाला. आणि मग संध्याकाळी ती भांडी बिंडी परत घेऊन यायची. हे तर काम करू शकतो की ना आपण? आणि हे काम त्याने स्वतःहून स्वीकारलं. आणि रोज आपल्या त्या हातात असे मोठे डबे यायचे. तिकडे गावातल्या याच्यात जेवणात रसा जास्त होतो. त्या गावात भाकरी कशी खातात माहिती आहे? अशी पितळी असेल, त्या पितळीमध्ये हे भाकरीच्या अशा भाकरी मोडून घालायची, त्याच्यामध्ये रसा होता. त्याने आपण जसा हे कालवतो, भात कालवतो, तशी ती भाकरी कालवायची आणि भातासारखी ती भाकरी खायची, म्हणजे रसा जास्त. तर अशा रशाने भरलेले 2 ते डबे, 2 बाजूला, पाठीवरती भाकरीचा गाठोळं आणि डोक्यावरती पाण्याचं मडकं, हे घेऊन म्हातारा आपला रोज निघायचा शेतावर. संध्याकाळ झाली की शेतावरून परत यायचं. रोजचा कार्यक्रम चाललेला. पोरं गावातली जी उन्हाळ होती ना, हल्लीच्या ह्याच्यातली मजा करणारी पोरं, ती काही पोरांनी ही मजा बघितली. हा म्हातारा रोज जातो, रोज येतो. त्याच्यातला एक टग्या पोरगा होता ना, त्याने ठरवलं आज ह्याची मजा करायची आपण. त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, बघ मी सांगेपर्यंत काय करायचं नाही, हसायचं सुद्धा नाही, बोलायचं सुद्धा नाही, गप्प राहायचं आणि फक्त मजा बघा. आता मजा बघायला मिळणार तर काय हरकत आहे बघायला? हो, मुलांना मजा खूप आवडते ना. हा म्हातारा ते डबे घेऊन निघाला होता आणि निघालेला हातामध्ये हे होतं, डबे होते, पाठीवरती भाकरीचं हे होतं, पुडकं होतं. हा टग्या पोरगा जो होता यांचा म्होरक्या, तो त्या माणसाच्या पाठीमागे गेला. पाठीमागे जाऊन हळू अगदी दबकत जाऊन पाठीमागे उभा राहिला आणि जोरात ओरडला, अटेन्शन अटेन्शन असं ओरडल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने डबे बिबे टाकून दिले, डोक्यावरचं सगळं फेकून दिलं आणि मिलिटरीमध्ये जसा अटेन्शनमध्ये उभा राहायचा तसा अटेन्शनमध्ये उभा राहिला. नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे अटेन्शन तिकडे करायचं असते, इकडे काय कामाचं. पण आता वेळ निघून गेली होती, जेवण फुकट गेलं होतं. सांगण्याचं वळण हे काय, पडिले वळण इंद्रिय असं कळतं. आपल्या इंद्रियांना पहिल्यापासून जे वळण पडलेलं असते ते वळण कायम राहते. म्हणून बालवयामध्ये त्याने तारुण्यात कसं वागावं आणि म्हातारपणामध्ये कसं वागावं हे आई वडिलांनी बालपणामध्ये ठरवून त्या प्रकारचे संस्कार मुलांवरती करायला हवेत. भविष्यातली पिढी चांगली निभेल. आणि म्हणून ह्या मार्गाला जर लागायचं झालं, ह्या मार्गाचा अवलंब जर करायचा झाला, भक्ती मार्गाचा अवलंब करायचा झाला, तर तो ह्या वयात करायला हवा. हा मिलिंद काही दिवसापूर्वी मला भेटला, मला विचारत होता, आमच्याकडे सत्संगाला येणारी काही माणसं आम्हाला प्रश्न विचारतात, काय रे काय करतोय तिथे, कशाला बसतोस जाऊन, कशाला सुरू केलाय ते, ह्याने तुला साधी नोकरी सुद्धा मिळत नाही, नोकरीचा सुद्धा तुझ्या पत्ता नाही, आणि ते सत्संग करून काय मिळणार आहे. म्हणजे आमची सत्संग कशासाठी करायचा? नोकरी मिळायला पाहिजे. नोकरी मिळाली तर छोकरी मिळायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर मग ब्लॉक मिळाला पाहिजे. तोही मिळाल्यानंतर गाडी पाहिजे. ती गाडी साधी नाही चालणार, मग AC पाहिजे. सगळे आपले हे वाढत जातात आणि हे सगळं ह्याच्यातून मिळावं अशी लोकांची अपेक्षा असते. हे जे क्षेत्र आहे हे ह्याच्यासाठी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे आपल्या घरात जीवनातल्या ज्या सुखसोयी आहेत त्या आपल्याला मिळाव्यात ह्याच्यासाठी हे क्षेत्र नाही. तर आपल्याजवळ आहे ते निघून जावं, घालवून द्यावं, ह्याच्यासाठी एक क्षेत्र आहे. ह्याच्यात एक घालवायचं असते. हे गेलं ते गेलं आणि आपण मोकळे झालो. सगळ्या बंधनातून मोकळं व्हायला पाहिजे. त्या बंधनातून मोकळं करण्यासाठी हा मार्ग आहे. आणि लोक काय म्हणतात की ही बंधनं जी आहेत ती आणखी कशी वाढतील,
ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा, त्याच्यासाठी आम्ही सत्संगाला जाणार, त्याच्यासाठी आम्ही आरतीला जाणार, त्याच्यासाठी आम्ही जप करणार, त्याच्यासाठी आम्ही पूजा करणार. मंडळी सावध व्हा, या गोष्टीसाठी सत्संग नाही. ह्याच्यातून आपल्याला पाहिजे ती सुख सोयी सुविधा वगैरे मिळतात, पण ती कशी मिळतात, आपण मिळवायची असतात, आणि ती कशी मिळवायची ते ज्ञान इथे शिकवलं जाते. बाकीचा प्रवास आपल्यालाच करायला हवा. आईने जेवण बनवलेलं आहे, जेवण बनवल्यानंतर ते ताटात वाढलेलं आहे, आणि ताटात जेवण वाढलं आहे ते उचलून हाताने आम्ही जर तोंडात घातलं नाही तर आपलं पोट भरणार. देवसुद्धा असाच आहे. बाबांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यांचे जे शब्द आहेत, येईल तो भाग त्यावेळेला ऐकू आपण. त्याच्यात बाबा असं म्हणतात की तुम्ही दूध काढायला सुरुवात करा, दुसरी वाटी घेऊन मी तुमच्या पाठीमागे उभा राहील. एक वाटी भरली तर दुसरी वाटी घ्या, मी ती वाटी घेऊन उभा राहील. पण तुम्ही जर असं म्हणाल की दूधसुद्धा तुम्हीच काढा, वाट्यासुद्धा पेलेसुद्धा तुम्हीच भरा, आणि ते पेलेचे पेले मी आपला फक्त रिचवत जाईन, तर ते गोष्ट माझ्याच्याने होणार नाही. तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नानं यश देण्याचं काम मी करेन. सत्संगामध्ये ह्याच गोष्टी मिळत असतात. प्रयत्न आम्ही करतोय ते कसे करतो, ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत, या गोष्टीचं ज्ञान इथे होते आणि आम्ही योग्य प्रयत्न करून योग्य मार्गाला जातो. इथे सत्संगामध्ये येऊन बसल्यानंतर आपले प्रश्न सुटणार नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. ह्या गोष्टीसाठी सत्संगाला यायचं नाही. सत्संगात यायचं ते आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा तऱ्हेने वागायला हवं, म्हणजे आपल्याला सुख मिळेल. किती गंमत आहे. सुख माहिती आहे कशाला म्हणतात? बाकीच्या सत्संगाला येणारे लोक आहेत त्यांच्याजवळ हा मुद्दा हे झालं होता. इथे असलेल्या लोकांसाठी विचारतो, माहिती आहे सुख कशाला म्हणतात? रामकृष्ण हरी. आपल्याला हव्या असलेल्या वेळेला हवी असलेली वस्तू मिळणं म्हणजे काय? सुख. भूक लागली आहे, काय हवं आहे आपल्याला? अन्न मिळालं की आपण सुखी. पण आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत, कोट्यावधी रुपये आहेत, आणि भूक लागलेली आहे, अन्न नाही मिळालं, आम्ही सुखी होऊ का हो? कपडे चांगले दुसरीकडे कुठेतरी बघितले, ते कपडे आपल्या अंगावर असावेत असं वाटलं, आणि ते कपडे आपल्याला मिळाले, आम्ही सुखी. बरोबर की नाही? पण समजा आपल्याला तहान लागलेली आहे, तहान लागल्यानंतर आपलं सुख कशामध्ये आहे? पाण्यामध्ये. बोला असं जरा, म्हणजे मला बरं वाटते. कशामध्ये आहे सुख? तर ते पाणी प्यायला आपण एका चांगल्या नदीच्या किनाऱ्यावरती गेलो, गंगेच्या, आणि पसाने असं पाणी प्यायच्यासाठी पसा पसरल्यानंतर गंगेचं पाणी असं हातात घेतलं आणि पिण्यासाठी म्हणून तोंडात घालता घालता आपला पाय सटकला आणि आपण गंगेमध्ये बुडायला लागलो. आपल्याला पोहायला येत नाही आणि आम्ही गंगेमध्ये बुडायला लागलो. मग आम्ही काय बोंबललं पाहिजे? मी सुखाच्या सागरामध्ये बुडालेलो आहे, मला आता कोणीही वाचवलं का? भरपूर पाणी पितोय, पाण्यातच सापडलो आहे, सुखाच्या सागरात बुडालो आहे, असं बोलायला पाहिजे की नाही? पण आम्ही काय बोलणार? वाचवा, त्याच्यातला एक थेंब नाही जाणार आपला पाण्याचा तोंडात. तहान लागलेली आहे, तोंड जीव व्याकुळ झालेला आहे, पाण्यात पडलेलो आहे, पण पाणी नाही पिणार. आधी पहिल्यांदा बाहेर काढा, नंतर पुढची बाहेर. म्हणजे आम्ही जी व्याख्या केली आहे सुखाची, ती सुखाची व्याख्या चुकीची आहे. आमच्या मनामध्ये जर इच्छाच निर्माण नाही झाली पाणी पिण्याची, नदीच्या काठावर जावं लागेल, पाय घसरेल, आपण पडू, सुखीच. ह्या वासना ज्या मनामध्ये निर्माण होतात, ह्या वासना आपल्याला दुःखाच्या वाटेकडे घेऊन जातात आणि आम्ही दुःखी होतो. ह्या वासनांचा नाश करणं, वासनांचा क्षय करणं, ह्या गोष्टी जे आहेत त्या सत्संगामध्ये आणि संत चरित्रामध्ये आणि संतांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतात, अनुभवायला मिळतात, त्याची अनुभूती मिळते. ह्याच्यासाठी संतांचा अवतार आहे. प्रकाश असा हे असा चाललेला होता की हा बारका 10-12 वर्षाचा मुलगा त्या लिंबाच्या झाडाखाली बसलाय आणि तपश्चर्या करतोय. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही, बाकीची सगळी सुखं होण्याचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये हा तपश्चर्या करतोय. काय म्हणायचं काय या पोराला?
लोक आश्चर्याने बघत होती, कुतूहलाने बघत होती. त्यांना सारखी चिंता लागली होती, हा काय करणार आहे पुढे. आता जर हे करतोय तर पुढे जाऊन काय करणार. आणि लहानपणी मुलं ज्यावेळेला देवभक्ती लागतात ना, त्यावेळेला त्याच्या इतकं मोठं संकट आई वडिलांना नसते. कारण मोठा झाला आणि कदाचित आपल्याकडून निघून गेला तर. कारण मुलगा झाला काय, मुलाच्या पाठीमागून आईला वडिलांना हौस असते सुनमुख बघायची. मुख असते काय काय मला माहिती नाही, ते सुनमुख बघायची हौस असते. तो जर घरातून निघून गेला तर कोणाचं मुख बघणार. म्हणून लहानपणापासून त्यांनी देवभक्ती करायची नाही, देवाच्या भानगडीत पडायचं नाही, साधू संतांना भेटायचं नाही, सत्संगाला जायचं नाही. ही बंधनं, बाकी कुठेही जा. हा मुलगा सुद्धा तसाच 10-12 वर्षाचा हा मुलगा ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून डोळे बंद करून तिथे बसलेला होता. लोकांना चिंता वाटायला लागली आणि त्याने चौकशी करतायत, हे करतायत, पण काय ते कोणाबरोबर बोलायला तयार नाही. तसं सांगणार काय. दिवसामागून असे दिवस चालले होते. आपण शिर्डीला गेल्यानंतर तिथे खंडोबाचं मंदिर बघितलं असेल, बघितलं आहे ना. त्या खंडोबा मंदिराच्या दरवाज्यातच, म्हणजे बाहेरचं जे गेट आहे त्या गेटमधून आतमध्ये शिरताना उजव्या हाताला असा मोठा लांबच्या लांब एक चर खणलेला आहे. आपल्या बारकाईने लक्ष गेला असेल तर बघा, नसेल तर आता पुन्हा जाल त्यावेळेला बघा. असा मोठा लांबच्या लांब चर खणलेला आहे. तर तिथे काय असायचं, दर महिन्याच्या पौर्णिमेला खंडोबाची पूजा व्हायची आणि खंडोबाची पूजा झाल्यानंतर रात्री आरती व्हायची. आणि हा जो चर खणलेला आहे या चरामध्ये असे मोठे मोठे असे लाकडाचे ओंडके घालून ते पेटवायचे आणि पेटवून त्याचे निखारे तयार झालेले असायचे. आणि मग रात्री आरती झाली की खंडोबाचं वारं त्या ठिकाणी कोणाच्या तरी अंगात संचार व्हायचा. आणि तो संचार झाला की काही लोकांची या अडचणी असतात, प्रॉब्लेम असतात, तेवढ्यासाठी देव व्हावा असतो म्हणून ते तिथे जायचे. आणि तिथे गेल्यानंतर ते खंडोबाचं वारं ज्याच्या अंगावर आलं आहे तो माणूस एका बाजूला उभा राहायचा आणि ज्याला अडचणी काय आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्याने ह्या निखाऱ्यातून चालत जायचा आणि खंडोबाला नमस्कार करायचा. तो सगळ्या अडचणीतून मुक्त व्हायचा. आजही आता ती हे फिरवा हे करत नाही, ती पेटवत नाहीत, वर्षातून एकदा पेटवतात. पहिल्यांदा दर महिन्याच्या पौर्णिमेला ती हे भट्टी पेटवायची. आता पेटवत नाही असं का, त्याचं कारण असं आहे की आम्ही हे प्रतिगामीपणाचं लक्षण आहे. आम्ही पुरोगामी मार्गाला लागलेलो. ही अंधश्रद्धा आहे. ही काय आहे, अंधश्रद्धा. आणि खरी श्रद्धा कशी कशाला म्हणतात, जमिनीवरून चालणं ही श्रद्धा आणि निखाऱ्यावरून चालणं ही अंधश्रद्धा. असा हा प्रकार झालेला आहे. आणि त्या अंधश्रद्धेच्या नावाखाली तो प्रकार बंद केलेला आहे. आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. तर लोकांनी नंतर ठरवलं की पौर्णिमेच्या दिवशी जे खंडोबाचा संचार झाला होता त्या खंडोबाचा संचार हा झालेला आहे, तिथे जाऊन आपण खंडोबाला विचारूया ह्या काय प्रकार आहे. आणि त्या खंडोबाला विचारला की हे बाळ जे आलेलं आहे, मूल आलेलं आहे या ठिकाणी, त्या निंबाच्या झाडाखाली बसलेलं आहे आणि ते ध्यानस्थ बसलेलं आहे. कोण आहे, कुठून आलं, कशासाठी बसलं आहे, काय करणार आहे. खंडोबाचा जो संचार होता त्याने सांगितलं तुम्हाला बघायचं आहे, भक्ताला दाखवतो तुम्हाला. बरोबर कुदळी घ्या, फावडी घ्या आणि पहारी पण घ्या. आणि ते कुदळी फावडी पहार घेऊन सगळे लोक खंडोबाच्या तो संचार आला होता त्याच्या पाठीमागून बाबा जिथे बसले होते त्या निंबाच्या झाडाखाली आले, झाडाजवळ आले आणि बाबाने दाखवलं त्या या ठिकाणी खोदा म्हणून. देवाने सांगितल्यानंतर काय वाटेल ते करतात लोक, काय वाटेल ते करा, वाटेल ते आम्ही पेपरमध्ये वाचतो. पण ते देवाने सांगितलेलं असावं. आजकाल काय ज्यांनी हा असा नुसता मान हलवली ना, मी सुद्धा आता इथे बसून जर मान हलवायला लागलो असा डोळे बंद करून हू करायला लागलो तर हे ऐकण्यापेक्षा मला माझ्या पाया पडायला आणि आपल्या गाराणी घालायला बरेच लोक इथे बघणार नाहीत मी देव आहे काय आहे ते. मान हलते आहे ना मग देवा. आणि अशा देवाने काहीही सांगितलं तरी ऐकतात. लहान मुलांचा बळी द्यायला सांगितलेला अशा माणसाने त्यांनी बळी दिलेले. काल परवाची गोष्ट आहे, पेपरला आहे. पण ते देव नसतात, ते आपल्या स्वार्थासाठी आपल्या ह्याच्यासाठी काहीतरी करत असतात. देवाची परीक्षा करून घ्यायला पाहिजे. वाऱ्यावर तर मुळीच विश्वास ठेवू नका. मी ह्या गादीवर बसून व्यासपीठावर बसून सांगतोय, मुळीच विश्वास ठेवू नका. संचार हा प्रकार काही प्रमाणामध्ये खरा आहे, पण तो 2 ते 3 मिनिटापर्यंत मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे संचार वागवण्याचे सामर्थ्य आताच्या पिढीमध्ये कोणाजवळ नाही. बरं जाऊ दे, आता तो विषय त्या अनुषंगाने आला म्हणून त्याच्यावरती मी वळलो. तर ह्या संचाराने सांगितलं या ठिकाणी खोदा
सगळ्यांनी गावकऱ्यांनी खोदायला सुरुवात केली. थोडीशी माती वरची बाजूला झाली आणि आतमध्ये विटांचा हे दिसला कच. म्हणून त्या विटा त्याने बाजूला काढल्या आणि विटा बाजूला काढल्यानंतर त्या निंबाच्या झाडाखाली असं मोठं भुयार आहे असं लोकांच्या लक्षात आलं. काही लोक खाली उतरले, काही लोक त्या याच्यातून तोंडावरून डोकावून बघायला लागले. ते डोकावून बघताना त्यांना काय दिसलं आतमध्ये माहिती आहे? एक असा चौरंग मांडलेला होता. त्या चौरंगावर पादुका होता. पादुकाच्या बाजूला पादुकाने रुद्राक्षांची माळ घातली होती आणि त्याच्याच बाजूला एक गोमुखी होती. दोन बाजूला दोन समया तेवत होत्या, पेटत होत्या. गोमुखी म्हणजे काय माहिती आहे कोणाला? तुम्हाला माहिती आहे ना? ज्याच्यातून शिवाचं पाणी बाहेर येतं ते गोमुखी. गाईचं मुख, गाईच्या. काही लोक आपण साधना करताना बघितले असेल, जप करायला बसलेले असताना बघितले असेल, त्यांच्या हातामध्ये एक पिशवी असते. ती खाली अशी लोंबता भाग असतो आणि पुढे असं हे असतं, टोकावर होल असते, त्याच्यातून बोट बाहेर काढून आतमध्ये जपमाळ घेऊन ते जप करायचा असतो. म्हणजे तो गोमुखाने आपण जप केला असा त्याचा एक अर्थ होतो. आणि दुसरी गोष्ट, माळेवर कवर असल्यामुळे समोरच्या माणसांना आपल्याबद्दल नको ते भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आपलं काम चालू ठेवायचं, आतमध्ये जपाचं, समोर बसलेले लोक असतील ते बसू दे. आणि गोमुखीने जप केल्यानंतर तो जप लवकरात लवकर त्याची अनुभूती पण येते. त्याला गोमुखी म्हणतात. गोमुख म्हणजे गाईचं मुख, हे बरोबर आहे. पण ह्याचा पिशवीचा आकार गाईच्या मुखासारखा असतो म्हणून त्याला गोमुखी असं म्हणतात. आणि जप नेहमी करताना गोमुखीने गेलेला अधिक पावन जप. तर ती गोमुखी तिथे होती, जपाची माळ होती, रुद्राक्षांची माळ होती आणि पादुका होत्या. दोन बाजूला दोन समया तेवत होत्या. हे दृश्य ज्या वेळेला गावातल्या लोकांनी बघितलं त्यावेळेला मात्र 10-12 वर्षाच्या रूपात असलेले हे आपले जे बाबा आहेत, त्या बाबांनी सांगितलं, हे माझ्या गुरूंचं स्थान आहे, ते नीट जतन करा. आणि लोकांनी ते ऐकलं. तो खड्डा बुजवला, पुन्हा होता तसं ते भुयार बुजवलं आणि नंतर ते हे झाले, चांगले झाले. ग्रंथकर्ते असं म्हणतात, अण्णा असं म्हणतात, मला ह्या गोष्टीचं फार कौतुक वाटते. अण्णांचे बोलायला माझे नाही. हे स्थान जे आहे ते खऱ्या अर्थाने बाबांचं स्वतःचं स्थान आहे. बाबा तिथे स्वतः हे करायचे, साधना करायची. आणि लोकांनी खोदल्यानंतर विचारलं नाही, लोकांनी खोदलं आणि आश्चर्यचकित होऊन ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला बाबा लोकांना काय म्हणाले, हे माझ्या गुरूंचं स्थान आहे. ह्याच्यातून फार मोठ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सगळ्याच क्षेत्रामध्ये बाबा, कुठल्याही क्षेत्रामध्ये. हे आता काय तुम्ही काय वादक आहात ना? काय वाजवता? ढोलक वगैरे, ढोलकी. चांगली गोष्ट आहे. कमर्शियल आर्टिस्ट. अरे वा, कोणाकडे शिकला? तसं माझा भाऊच 3 नंबर माझा गुरु बनला. यांनी काय सांगितलं आल्यापासून आतापर्यंत, मी ढोलक वाजवतो, हे वाजवतो, ते वाजवतो, ते वाजवतो. कोण वाजवतो? मी वाजवतो. पण वाजवणारे खरे कोण? ज्याने हे शिकवलं ते गुरु. या ठिकाणी मी बसलोय तुमच्यासमोर, ह्या व्यासपीठावर बसून, आसनावरती बसून तुमच्याबरोबर साई सच्चरित्र बोलतोय. असं जर मी म्हणालो आणि असं म्हणायला लागलो तर तो इतका मोठा गंभीर अपराध आहे की विचारून सोय का, गंभीर पाप आहे. ही जे आसन आहे, हे आसन म्हणजे माझ्या सद्गुरूंची मांडी आहे आणि त्याच्यावर मी बसलोय. म्हणजे त्यांच्या स्वाधीन मी माझं शरीर केलेलं आहे. आता माझा मी नाही. माझ्या मुखातून निघणारे जे शब्द आहेत, हे शब्द त्यांचे शब्द आहेत, ते बोलत आहेत. पण काय असते, काही वेळेला कुठेतरी आपला अहंकार जागृत होतो आणि मग तो अहंकार बाजूला बाहेर आला ना काय, मग एखादे वाईट शब्दसुद्धा काही वेळेला बाहेर पडतात. जसं आता मी मिलिंदच्या बाबतीमध्ये बोललो, ह्यांच्या बाबतीमध्ये बोललो, त्यावेळेला तो मी बोललेलो आहे. दुसऱ्याला लागेल असे शब्द जे निघतात ते माझे असतात आणि दुसऱ्यांना सगळ्यांना पटेल आणि रुचेल असे जे शब्द असतात ते माझ्या बाबांचे शब्द असतात. हीच शिकवण बाबांनी सुद्धा या ठिकाणी दिली आहे. बाबांचं स्वतःचं स्थान असताना बाबा काय म्हणाले, हे माझ्या गुरूंचं स्थान आहे आणि त्याचं नीट जतन करा. माझं काहीच नाही या जगामध्ये,
मी कोणच नाही आहे ते सर्व ते. असं ज्या ज्या गोष्टी काय आपण करायच्या असतील त्या करायच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायच्या. ह्याला म्हणतात गुरुभक्ती. आणि अशा तऱ्हेने माणूस ज्यावेळेला जगायला लागतो, अशा तऱ्हेने आपलं जीवन ज्यावेळेला व्यतीत करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कसल्याही तऱ्हेच्या यातना येणार नाहीत, दुःख येणार नाहीत. ह्याच्यासाठी सत्संग आहे. यातना जातात निघून, दुःख जातात निघून, प्रॉब्लेम मिटतात आपले. पण सत्संगामध्ये ऐकलेल्या गोष्टी आमच्या आचरणात असतात का हो कधी? त्या आचरणात जर नाही आल्या तर इथे येऊन बसलं तर त्याचा उपयोग काय नाही. गंगेमध्ये बरेच गोटे असतात. 24 तास ते गोटे त्या गंगेच्या पाण्यामध्ये असतात. बाहेर काढलं तर लोक त्या दुसऱ्याला मारायला किंवा कुठेतरी ह्याला बांधकाम करायला. आणि अगदीच जर मोठा दगड असेल तर 2 नंबरचा विधी करायला ते दगड वापरतात. बाकी या दगडांचा उपयोग काय नाही. अरे गंगेच्या पाण्यातले दगड, गंगा सतत त्याच्यावरून वाहते. आणि गंगा वाहत असली असताना आतले दगड मात्र जे आहेत ते दगडच राहिले तो. कारण त्याने त्या गंगेचं पावित्र्य, त्या गंगेचा शक्ती ही स्वतःमध्ये कधी साठवलीच नाही. ही सुद्धा गंगा जी वाहते, सत्संगरूपी गंगा वाहते. ह्या गंगेमध्ये आपला जीवनरूपी खडा जर असाच बुडवून ठेवला नुसता तर ह्या खड्याला महत्त्व राहणार नाही. ह्या सत्संगातलं तत्त्वज्ञान, ह्या सत्संगातली शिकवण, ह्या सत्संगातल्या चांगल्या गोष्टी ह्या आम्ही जीवनामध्ये जर आत्मसात केल्या तर आमच्या जीवनामध्ये ह्या समस्या राहणारच नाहीत. हे लोकांना शिकवायच्यासाठी आणि हे लोकांना दाखवायच्यासाठी बाबा शिर्डीमध्ये अवतीर्ण झाले. काही दिवस तिथे राहिले. लोकांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की आपला हे पितळ उघडं पडलेलं आहे, त्यावेळेला अचानक एकदा केव्हा तरी तिथून शिर्डीतून निघून गेले, अदृश्य झाले. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी चांद पाटील नावाचे एक मुसलमान ग्रहस्थ होते. त्यांच्या मुसलमान ग्रहस्थांच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा या शिर्डी गावामध्ये आले. हा जो कथा बघाय तो पुढच्या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत. आज आपल्याला फक्त साई अवतरण ही गोष्ट ऐकायची होती. आणि ते बाबांचं अवतरण असं झाल्यानंतर ते अदृश्य झाले. आणि अदृश्य झाल्यानंतर कुठे गेले कोणालाच काय कळलं नाही. इथपर्यंतचा भाग आपण ऐकलेला आहे. या ठिकाणी आपल्या आजच्या या 4थ्या अध्यायाला पूर्णविराम देऊया आणि आजचा कार्यक्रम आपण संपवूया. यानंतर नेहमीप्रमाणे आपली शिवगिरी स्तवन होईल, शांतिमंत्र होईल आणि त्याच्यानंतर ओंकाराचा जप होईल. शिवगिरी स्तवन सामूहिक होईल. सर्वांकडे कागद असतीलच त्याचे.